हे घेतले या वाटीनं 2 वाट्या तांदूळ आणि यात थोडंसं म्हणजे जवळजवळ अर्ध्या वाटी जवळपास तुरीची डाळ, ही अर्धा चमचा हळद जास्त नाही पाहिजे. या चमच्यानं जवळजवळ 1.5 चमचा गरम मसाला घेतला, एव्हरेस्टचा गरम मसाला आहे. आणि ही आपलं लाल तिखट थोडंसं तेज असल्यामुळं हे 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि पापड तळलेले आपण, थोडासा कांदा चिरला, कशी मस्त दिसलेली आहे. आता हे कोथिंबीर वगैरे वर आलेली जी आहे ते मसाला वगैरे आता मिक्स करून घेऊ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे प्रसाद. रात्रीचे 8:15 वाजले आहेत आणि आता ह्यावेळेस मी हा ब्लॉग सुरू करत आहे. आज थोडंसं काम होतं मार्केटमध्ये गावात, त्याच्यामुळं आज झाला उशीर घरी यायसाठी. तर त्याच्यामुळं आज काही दुकानात गेलो नाही आणि पाऊसही सुरू आहे थोडा, त्याच्यामुळं आज काही तेवढं असं पावसाच्या याच्यामध्ये काही असं धंदापाणी चालत नाही तेवढं. त्याच्यामुळं आज आहे घरी आहे. तर पावसाचं वातावरण आहे थोडंसं, त्याच्यामुळं आज विचार केला की बाबा आज थोडीशी आपण बिर्याणी करू. व्हेज बिर्याणी, आपण व्हेजच खात असतो. व्हेज बिर्याणी तर ते म्हणजे आपली कोमिक खिचडी साधी, आणि आमच्या भागामध्ये वारंगा खिचडी म्हणून फार प्रसिद्ध आहे बा. तर आज तिचा बेत आहे. तर त्याच्यासाठी काय आहे, सगळ्यात पहिले आम्ही सोला लसूण, अद्रक लसणाची पेस्ट आवश्यक असते. तर इकडे इकडे दाखव, आमच्या मॅडमनं अद्रक लसणाची पेस्ट काढली आणि हे मिक्सरमधून आम्ही तिघा जणांना मिळून लसूण बारीक केला, भरपूर लसूण बारीक केला. ते अजून 2-4 दिवसासाठी कामी येते अजून. आणि सोबत आता काय केलं, एक मिडियम साईजचा कांदा, एक मिडियम साईजचा बटाटा, हे घेतला टोमॅटो, हे घेतली कोथिंबीर. आता हे सगळं आता चिरू, याला कापून घेऊ. हे सगळं धुवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तांदूळ आम्ही वापरतो कोलम, एक आर्यल म्हणून मार्का येते. तर त्याचा फार चांगले म्हणजे आपला साधा भातही चांगला होते, आपली फोडणीची खिचडी म्हणा, बिर्याणी म्हणा, वारंगा खिचडी म्हणा, काय म्हणायचं तेही मस्त होते त्याचं. तर आता आपण हे कापकूप करतो आणि तांदूळ वगैरे धुवून फोडणी देऊन देतो. सगळ्यात पहिले नंबर लावू आपण कांद्याचा. कांदा सोलून घेतला, मस्त बारीक चिरून केला. आता काढून ठेवून देऊ ताटात. आणि दुसरा नंबर येईल आपल्या बटाट्याचा. बटाटा मस्त बारीक चिरून घ्यायचा. बटाटा चिरून झाला. आता घेऊ कोथिंबीर. कोथिंबीर मस्त बारीक चिरून घ्यायची. आता ही कोथिंबीर धुतली नव्हती आपण, बाकी सगळं धुतलेलं आहे. कोथिंबीर धुतल्याच्या नंतर कापता येत नाही, तर कोथिंबीर काढून ठेवू. आणि सगळ्यात शेवटी घेऊ टोमॅटो. सगळ्यात शेवटी टोमॅटो घ्यायचं कारण काय आहे की याच्यामधून पाणी निघते की नाही, ते सगळं पोळपाट खराब करते आपला. ते टोमॅटो आपला सगळं कापून घेतलं. आता थोडेसे तांदूळ घ्यायचे, 2-2.5 वाट्या, आणि आपली तुरीची डाळ, आणि ते चांगलं धुवून घ्यायचं आणि मग त्याला द्यायची फोडणी. हे जे तांदूळ आपण घेतले की नाही, हे घेतले या वाटीनं 2 वाट्या तांदूळ, आणि यात थोडंसं म्हणजे जवळजवळ अर्ध्या वाटी जवळपास तुरीची डाळ. आणि आपण आता हे काढून घेऊ या गंजामध्ये.
आणि हे चांगलं धुवून घेऊ आता. खळखळ हे निवडून घेतलेलं आहे आपण. चांगलं 2-3 पाण्यानं आपण धुवून घ्यायचं. तांदूळ आपण 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता 3रं पाणी. तांदूळ धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त जोरात तांदूळ प्रेस नाही करायचे, जास्त जोरात घासायचे नाही, कारण नाही तर मग ते तुटून जातील ते. आता हे 3रं पाणी. आणि आता आपण देऊ फोडणी. तीन वेळा धुवून घेतले आपण तांदूळ. पाणी काढून टाकायचं आणि राहू देऊ तसेच. आता फोडणीची तयारी करू. फोडणीची आता आपण कापूक केलेलीच आहे. टाकू तेल. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जातील असे शेंगदाणे. ठीक आहे. तर शेंगदाणे थोडेसे परतवून घेऊ. शेंगदाण्याच्या नंतर नंबर येईल बटाट्याचा. बटाटा थोडासा कडक राहते, कच्चा राहते. बटाटा लवकर झाला पाहिजे कांद्याच्या पहिले. नंतर कांदा जर पहिले टाकला बटाटा नंतर टाकला तर कांदा जळून जाईल. म्हणून आपण आधी शेंगदाणे टाकले. शेंगदाणे थोडंसं उलटत असतात आणि बटाटा थोडंसं उलटत असल्यामुळे आपण बटाटा नंतर टाकतो कांद्याच्या पहिले. कांदा बटाटा झाला. आता आपले बटाटा शेंगदाणे झाले. आता टाकू कांदा. कांदाही थोडासा होऊ दे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर टाकू टोमॅटो आपला. सगळ्यात शेवटी टाकू आपण अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यामुळे अद्रक लसणाच्या पेस्टमध्येच कढीपत्ता बारीक करून टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपण त्यावरून टाकत नाही आहे. कढीपत्ता खायला चांगलं लागतं, चव वाढते आणि खायला चांगलं लागतं. त्याच्यामुळं कढीपत्ता आवश्यक असतं, पण आपण त्यात बारीक करून टाकलेला आहे. कांदा आपला अर्धा झालेला आहे. त्याच्यामुळं आता आपण टाकू या टोमॅटो. टोमॅटो सगळं पाणी आटू द्यायचं टोमॅटोमध्ये असलेलं, आणि ते थोडंसं तेल सोडते अजून टोमॅटो. टोमॅटो थोडा वेळ होऊ देऊ. तर टोमॅटो आपला थोडासा झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपली अद्रक लसूण आणि ते कढीपत्ता वगैरेची जी पेस्ट केली आपण, ती पेस्ट एवढी केली होती आपण. त्याच्यातली ही शिल्लक राहिलेली आहे. आता काही दिवस परत चालते आपली, फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. अद्रक लसणाची जी पेस्ट आपण टाकलेली आहे ते चांगलं होऊ द्यायचं. तिच्याबद्दल जे कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे. आणि आता हे थोडंसं थोडंसं होऊ द्यायचं मंद आचेवर. आणि नंतर आपले आता वेळ येईल आपली मसाल्याची. आता ते मसाले काढून घेऊ पहिले. थोडं थोडं आता मंद आचेवर होऊ देऊ. तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊ आपण. आता इथं मसाले काढलेले आहे आपण. हे बघा, ही अर्धा चमचा हळद. हळद जास्त नाही पाहिजे, हळद नाही तर मग कडू लागेल. हळदीमुळं पण चव वाढते. हे याच चमच्याला जवळजवळ 1.5 चमचा, याच चमच्यानं जवळजवळ 1.5 चमचा गरम मसाला घेतला. एव्हरेस्टचा गरम मसाला आहे. आणि ही आपला लाल तिखट. लाल तिखट थोडंसं तेज असल्यामुळं हे 1.5 चमचा घेतलेला आहे.
आता हे सगळं टाकू आपण याच्यामध्ये. ही मसाला टाकून फिरवून घेऊ. अंदाजावर होत आहे आपले बाकीचे मसाले. आणि सगळे मसाले आता थोडे थोडे होऊ द्यायचे. आता हे सगळे भाजलेले राहते त्याच्यामुळे काही जास्त करायची गरज नाही. नंतर याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी. जे आपलं हे अद्रक लसणाचे जे पेस्ट काढले होते ते पाणी टाकू थोडंसं. धुवून घेतलेलं आहे भांडं ते धुवून द्यायचं चांगलं. आता जाते त्याच्यामध्ये आपले हे तांदूळ धुतलेले. चांगले फिरवून घेऊ. त्याच्यामध्ये आता टाकू आपण पाणी. आता आपण तांदूळ किती घेतले होते? 2 वाट्या घेतले होते ना. तर जवळजवळ 4 वाट्यापर्यंत पाणी त्याच्यामध्ये बसेल एक अंदाजे. आम्ही तर काय नाही, आम्ही असं याच्यामध्ये पाण्यामध्ये ते बोट टाकतो. बोट घालून ते मग त्याचाच बोटानंच अंदाज घेतो आम्ही. बस भरपूर झालं. आता त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी येईल कोथिंबीर आणि आपलं मीठ. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ. त्याला थोडंसं आता या पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची थोडीशी. आणि मग सगळ्यात त्याच्यानंतर झाकण लावायचं. 2-3 शिट्या काढून घ्यायच्या कुकरच्या. आणि तोपर्यंत कुकर आपला होऊन जात तयार. खिचडी थोडीशी उकळी आली होती पाण्याला आपल्या खिचडीच्या. आता त्याच्यानंतर आपण झाकण लावून घेतलेलं आहे. 1 शिटी झालेली आहे. आता 2 शिट्या होऊ द्यायच्या थोडासा मीडियम आचेवर. आणि आपला कुकर तयार. थोडंसं आपण 2-3 पापड तळून घेऊ. थोडंसं चांगलं लागते आपल्या. झाली अजून 1 शिटी होऊ द्यायची. 3 शिट्या झालेल्या आहे कुकरच्या. गॅस करून टाकून बंद. कुकर थंड होईल त्याच्यानंतर आपलं 2-3 पापड तळणं होऊन जातं आपलं. थोडंसं 10-15 मिनटं कुकर थंड व्हायची म्हणजे वाफ निघून जायची वाट पाहावंच लागणार आहे आपल्याला कुकरमधली. आता कुकर ठेवू बाजूला उचलून, नाही तर मग फिरवून ठेवू आपण थोडंसं. आपलं कढईतलं तेल झालं गरम. घेतलं आपण आहे ज्वारीचा पापड. थोडंसं तोडून थोडंसं बसणार नाही त्याच्यात. शिंक्यानं मस्तपैकी असं पकडायचं. हां तळून घ्यायचं. तेल जरा जास्तच गरम झालं वाटतं. पापड काढता काढता वेळ झाला. ओके. आता कुकर थंड होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण आपला याचा खिचडीचा आनंद घ्यायचा. कुकर झालेला आहे आपला. आपण आता समोरच्या रूममध्ये आणलेलं आहे हे सगळं सामान त्या टीव्हीच्या रूममध्ये. आणि हे पापड तळलेले आपण. थोडासा कांदा चिरला. आणि आता हे कुकरचं झाकण शिट्टी. कुकरचं वाफ गेलेली आहे. झाकण उघडू. कशी मस्त दिसली काय. आता हे कोथिंबीर वगैरे वर आलेली जी आहे ते मसाला वगैरे आता मिक्स करून घेऊ आणि वाढून घेऊ. झाले आपली खिचडी वगैरे झाली. आता जेवायला बसलो. आता इकडे घेतला आपण हे खिचडी घेतली. तळलेला पापड. एक ज्वारीचा पापड आहे. एक आहे मुगाचा पापड. कांदा. आणि बाकी रस्स्याविषयीची काही आवश्यकता नसते. आम्ही तिघे सोबत बसलेलं आहे जेवण. हे आमच्या मॅडमचं ताट. मॅडम बसलेल्या सोफ्यावर. आणि
आता घेतो जेवणाचा आनंद आणि व्हिडिओ करतो इथंच एंड. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.